सदनामध्ये आपण मनोगतवादी निमंत्रित करू। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध योजनांच्या लोकार्पण सोहळा आणि नवीन योजनेचा शुभारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री केसरकर साहेब, नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी पदाधिकारी आणि सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, मुख्यमंत्री महोदयांना आपल्या महाअधिवेशनाच्या शेवटच्या जाहीर सभेला जायचं असल्यामुळे थोडीशी त्यांची गडबड आहे। आज आपण काळामोळी थेट पाईपलाईन लोकार्पण 488 कोटी 74 लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान 100.33 कोटीचे रस्ते प्रकल्प, स्वच्छ भारत अंतर्गत मशिनरीचे लोकार्पण 3.60 कोटी, CSR मधून विकसित घरपाडा संगीकरण प्रणालीचे लोकार्पण 60 लाख, रंकाळा तलाव जतन आणि संवर्धन 9.84 कोटी, रंकाळा येथे बॉटॅनिकल गार्डन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक रोजगार केंद्र 4 कोटी 80 लाख, महालक्ष्मी मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनियुक्त विद्युत खांब बसवणे 2 कोटी 65 लाख, पंचगंगा घाट येथील विकास कामे आणि संवर्धन 2 कोटी 50 लाख, पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे 2.30 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन बांधणे 1.52 लाख, केशवराव भोसले नाट्यगृह खासबाग मैदान जतन संवर्धन करणे दुसरा टप्पा 1 कोटी, राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ विकसित करणे 9.40 लाख, श्री महालक्ष्मी मंदिर शेजारी सांडपटक निर्गती करणे भुयारी गटारीचे काम करणे 2.47 लाख, गांधी मैदान येथील पर्जन्य जलवाहिनीचे काम करणे 5 कोटी, अशा या सर्व कोट्यावधी रुपयाच्या रकमेचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला आणि आपण आज सगळ्या कोल्हापूरकरांनी आता या विविध योजनांचा लाभ चांगल्या पद्धतीने घ्यावं अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो।